विद्यार्थ्यांनो, आज आपण रोमन अंक शिकणार आहोत। त्याचबरोबर कोणतीही संख्या दिलेली असताना रोमन अंक कसा तयार करायचा आहे ते आज आपण शिकणार आहोत। विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। चला तर सुरुवात करूया। पहा, 1 साठी आय, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम हे रोमन अंक असतात। आता आपण हे पाहिलेले आहेत। पहा, ह्या संख्यांपासूनच आपण कोणतीही रोमन चिन्हातील संख्या तयार करू शकतो। इथे आपण काही उदाहरण घेऊया। आता पहा, उदाहरणार्थ आपल्याला 4 रोमन अंकामध्ये लिहायचे आहेत, तर ते आपण कसे लिहिणार आहोत पहा। आता इथे पहा 5 आहेत, बरोबर। 5 मधून जर आपण 1 वजा केला तर किती येतात? 4। म्हणजेच रोमन अंक पहा आपण असा करणार आय व्ही, म्हणजेच 5 मधून 1 वजा केल्यानंतर किती उरतात तर 4। म्हणजेच रोमन अंकामध्ये 4 आय व्ही या पद्धतीने लिहितात। त्यानंतर आता आपण पाहूया 7। 7 हा अंक रोमन चिन्हामध्ये कसा लिहितात तर 7 इथे पहा, 5 साठी काय आहे व्ही आणि 5 मध्ये 2 मिळवल्यानंतर 7 होतात। म्हणजेच व्ही डबल आय, म्हणजेच किती झाले पहा तर 7। इथे आपण 7 हे पहा रोमन अंकामध्ये आपण असे लिहित असतो। त्यानंतर आता आपण 53 हा अंक घेऊन पाहूया। 53 तर पहा, 50 साठी काय आहे एल आहे, बरोबर। आणि 3 साठी काय आहे ट्रिपल आय, म्हणजेच 50 अधिक 3 जर आपण केली तर आपल्याला रोमन अंक काय भेटणार आहे एल आणि ट्रिपल आय। तर पहा, 50 साठी एल आणि 3 साठी काय आहे तर ट्रिपल आय आहे। पहा, या पद्धतीने आपण 53 ही संख्या रोमन अंकामध्ये लिहिलेली आहे। त्यानंतर आता आपण एक संख्या पाहूया। पहा, उदाहरणार्थ आपल्याला आता 400 संख्या लिहायची आहे। 400 ही संख्या आपल्याला रोमन अंकामध्ये लिहायची आहे। तर पहा, 500 साठी काय आहे डी आहे आणि 500 मधून जर आपण 100 वजा केले तर खाली किती उरतात 400। म्हणजेच इथे पहा, डी म्हणजे किती 500 आणि त्यातून 100, 100ला काय आहे सी आहे। तर सी 500 मधून 100 वजा केले म्हणजेच किती राहतात 400। या पद्धतीने आपण 400 ही संख्या तयार केलेली आहे। तर आता आपण पहा 900 ही संख्या आपल्याला वरील प्रमाणेच आहे। पहा, 1000 साठी काय आहे एम आहे। एम मधून आपण जर 100 वजा केले तर किती उरतात 900। म्हणजेच एम वजा सी म्हणजे 100। 1000 मधून 100 गेल्यानंतर किती उरतात 900। तर पहा, या पद्धतीने आपण रोमन अंक पाहिलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने तुम्ही रोमन अंकातील पाडेसुद्धा तयार करू शकतात किंवा गुणाकारसुद्धा पहा या पद्धतीने रोमन अंकातील करू शकतात। जर आपल्याला 1 पासून मी जो तक्ता काढलेला आहे 1, 2, 3, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा रोमन अंक तयार करू शकतात विद्यार्थ्यांनो। थँक्यू।